नमस्कार. आज आहे 23 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज निवडणुकीचा निकाल आहे 23 नोव्हेंबरला. आता काही तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत, कारण की आता नवीन सरकार स्थापन होणार आहे. या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना, बिग ब्रेकिंग न्यूज. सर्वात ओरिजिनल माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती देतोय आणि सर्वात अगोदर माहिती देतोय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच काही निवडक महिला ज्या आहेत त्यांना थेट आता लाडकी बहीण योजनेमधून या महिलांच्या खात्यामध्ये थेट बघा या ठिकाणी 9600 रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. काही निवडक महिलांना हे पैसे मिळणार आहेत. युट्यूब वरती सर्वात अगोदर अपडेट आपण देतो आहोत, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल वरती. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, लाडक्या बहिणींना आता पैसे भेटण्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 100% तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत आणि या दिवशी पैसे मिळणार आहेत. तर बघा, लाभार्थी महिलांना आता पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. मोठी अपडेट समोर आलेली आहे. एक्झॅक्टली हे पैसे कधीपर्यंत तुम्हाला मिळतील त्या संदर्भात आता अपडेट समोर आलेले आहे. सर्व लाडक्या बहिणी आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने 5 हप्ते जमा केलेले आहेत. 2,34,00,000 महिलांना 5 हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. डिसेंबरचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आता तो पेंडिंगला आहे, म्हणजे 6व्या हप्त्याचे पैसे सर्व महिला वाट पाहत आहेत. आता निवडणुकीचा निकाल कधी आहे तर बघा 23 नोव्हेंबर 2024 ला. त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे काय पैसे येणार नाहीत, बँकांना वगैरे सुट्टी असणार. त्यानंतर पैसे कधी जमा होणार तर या ठिकाणी बघा 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 100% लाडक्या बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 48 तासांमध्ये बघा, पुढील 48 तासात जमा होणार 2100 रुपये. सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. पहा, तुम्हाला आता किती पैसे मिळणार त्या संदर्भात अपडेट सांगणार आहे. तसेच या ठिकाणी महत्वाचे काही पॉइंट्स आहेत. समजा या ठिकाणी बघा काही शक्यता आहेत, ती गोष्ट आपण या ठिकाणी बघा. या ठिकाणी बघा, तुम्हाला माहित आहे एका साईडला आहे महायुती. जर महायुती सरकार आलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला 2100 रुपये देणार. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे. जर महायुतीचं सरकार बनलं, महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झालं तर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. जर महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर त्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की आम्ही 3000 रुपये देऊ. तर आता हे पूर्णपणे डिपेंड आहे आजच्या निकालावरती. आज 23 तारखेला आज निकाल आहे. आज बघा पूर्ण दिवसभर याच न्यूज चालणार आहे. पूर्ण टीव्ही चॅनल असतील, न्यूज चॅनल असतील, त्यावरती आता हे इलेक्शनचा जो रिझल्ट आहे बघा, सर्वीकडे कोण होणार आमदार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याचा आमदार कोण होणार, या संदर्भातच आता सर्व गोष्टी चालणार आहेत. पूर्ण दिवसभर आता आघाडी आणि पिछाडी हेच पूर्ण न्यूज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही अपडेट असतील त्या संदर्भात थोडंसं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आघाडी पिछाडी हेच चालणार आहे. कोणाची आघाडी आहे, कोणत्या पक्षाची पिछाडी आहे, कोणता उमेदवार आघाडीवर आहे, कोणत्या उमेदवाराला आतापर्यंत किती मतं मिळाली, कोणत्या उमेदवार किती मतांनी पुढे आहे, किती मतांनी मागे आहे, हेच दिवसभर आज प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये तर शक्यता खूप कमी आहे की महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील. आता तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतरच पैसे मिळणार आहेत, हे तर कन्फर्म झालेले आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, सरकारने अवघ्या काही महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी केली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 5 हप्त्याचे 7500 रुपये जमा केले आहेत. या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना चालू केलेली आहे. तर या ठिकाणी बघा 5 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. 2,34,00,000 महिलांना 7,500 रुपये मिळालेले आहेत. तुम्ही ज्या महिन्यामध्ये अर्ज केलेला होता त्या महिन्यामधून पासूनच तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर सप्टेंबर महिन्यापासून अर्ज केला असेल तर तुम्हाला सप्टेंबर पासून पैसे मिळाले असतील. जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये अर्ज केला असाल तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासूनचे पैसे मिळालेले असतील. हे पूर्णपणे डिपेंड आहे तुम्ही कधी अर्ज केला होता. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खूप मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, परंतु महिला आता या योजनेच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून बघा पुढील 48 तासांमध्ये या योजनेची 6व्या हप्त्याचे पैसे जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर या ठिकाणी बघा खूप मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. पुढील 48 तासात
त्यातले काही या 48 मधले आपण व्हिडिओ अपलोड करूपर्यंत काही तास कंप्लीट सुद्धा झालेले आहेत. तर या पुढील 48 तासातच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर बघा आता महिलांना मिळणार थेट 2100 रुपये. तर या ठिकाणी बघा किती रुपये मिळणार आहेत तर 2100. तर बघा राज्यामध्ये आता विधानसभाचे मतदान पूर्ण झाले आहे. आज 23 तारखेला राज्यामध्ये कोणते सरकार स्थापन होणार ते सर्वांना कळेल. राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचे 2100 रुपये मिळणार आहेत, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आलेले होते. तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत जर महायुतीचं सरकार आलं तर. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता या महिलांना मिळणार 9600. मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेलो होतो काही निवडक महिलांना 9600 रुपये मिळणार आहेत. तर त्या कोणत्या निवडक महिला आहेत तर बघा राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेअंतर्गत एकही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. अशा महिलांना उर्वरित 5 हप्त्यांचे पैसे 7500 रुपये प्रमाणे त्याचप्रमाणे राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झाली तर 2100 रुपयाचा डिसेंबरचा हप्ता महिलांना थेट 9600 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे या ज्या महिला आहेत अशा महिला आहेत ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये. तर यांना बघा पहिल्या 5 हप्त्याचे 7500 मिळणार अधिक हे 2100 रुपये. आता जर यांची टोटल केली या ठिकाणी तर ती होते 9600. तर या महिलांना थेट 9600 रुपये मिळणार. म्हणजे या महिलांना थेट एक साथ 6 हप्त्यांचे पैसे मिळणार. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. असे मिळून त्यांना 9600 रुपये मिळणार आहेत. तर कोणत्या त्या निवडक महिला आहेत आता ते तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. पुढील 48 तासांमध्ये होणार 2100 रुपये जमा. या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट. तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली होती की आम्ही रकमेत वाढ करून 2100 हप्ता देऊ. ही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबरमध्ये जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले होते. म्हणजे ते बोलले होते की आम्ही डिसेंबरचे पैसे सुद्धा तुम्हाला नोव्हेंबरमध्येच देणार. म्हणजे 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागला, आमचं सरकार आलं की लगेच पैसे देणार असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर बघा आज विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आहे. 23 तारीख आहे. कोणाला बहुमत मिळाले हे सिद्ध होणार आहे. जर महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास पुढील 48 तासात महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा करण्यात येतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या कारण की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये आता कधी पैसे जमा होणार त्या संदर्भात सुद्धा खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. अशा सर्व महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्यांचे पैसे सरकारकडून आचारसंहिता समाप्त केले जाणार आहे. त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे. योजनेचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा जी अडचण होती पैसे येण्यामध्ये सरकार या ठिकाणी बघा आचारसंहिता सर्वात मोठा रोल आचारसंहितेचा होता. तर या ठिकाणी बघा हे या ठिकाणी बघा सरकार आहे. ठीक आहे. आणि सरकारकडून पैसे कोणाला येणार आहेत तर बहिणींना म्हणजे लाडक्या बहिणींना हे पैसे येणार होते. तर या दोन्हीच्या मध्ये होती आचारसंहिता. या आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुमच्यापर्यंत त्यावेळेस सरकारला पाठवता येत नव्हते. आता ही आचारसंहिता लवकरच समाप्त होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे आता ही निवडणुकीचा आज निकाल आहे. त्यानंतर आचारसंहिता लवकरच समाप्त होईल. त्यानंतर डायरेक्टली महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता बहिणींना जास्त वेट करावं लागणार नाही. तसेच बघा या ठिकाणी काही लाडक्या बहिणींसाठी सूचना आहे. या बहिणींना मिळणार नाहीत 6वा हप्ता. तर त्या कोणत्या बहिणी आहेत तर बघा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही पात्रता मापदंड ठेवण्यात आलेली होती. परंतु अनेक महिलांनी या पात्रता मापदंडाचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले व त्यांचे अर्ज पण तालुकास्तरीय समितीकडून मंजूर करण्यात आले आणि त्यांना या योजनेअंतर्गत 5 हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले. परंतु सरकारकडून पुन्हा अशा अर्ज पडताळणी केली जात आहे आणि ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाही अशा महिलांना योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही. म्हणजे ज्या महिला बघा लाडकी बहीण योजना सोडून इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना इथून पुढे पैसे मिळणे बंद होणार आहे. हे लक्षामध्ये घ्या. आणि तुम्हाला माहित आहे जर तुम्ही निराधार योजनेचा लाभ जरी घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत, ते बंद होणार आहे. ठीक आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती. त्यानंतर बघा लाडकी बहिणीचा 6वा हप्ता कधी येईल तर या ठिकाणी बघा लाडकी बहिणीचा 6वा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
तसेच बघा पाठीमागच्या टप्प्यामध्ये ज्या बहिणी राहिल्या होत्या ज्यांना पैसे मिळालेले नव्हते, तर अशा सर्व बहिणींना पाठीमागचे पैसे सोबत आताच्या 6व्या हप्त्याचे पैसे सर्व पैसे त्यांना एकसाथ दिले जाणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. आता महत्वाचा मुद्दा की 6वा हप्ता कधी येईल त्या संदर्भात आता या ठिकाणी बघा अंतिम तारीख फिक्स झालेली आहे. या दिवशी तुम्हाला फिक्स पैसे येणार आहेत. YouTube वरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत. तर बघा 23 तारखेला म्हणजे आजच निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता बघा डिसेंबरचे पैसे तुम्हाला लगेच नोव्हेंबरला जमा होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागला की उद्या किंवा परवापासून आजच निकाल लागणार आहे. उद्या किंवा परवापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पाठीमागेच सांगितलेलं आहे की आम्ही डिसेंबरचे पैसे सुद्धा महिलांना नोव्हेंबरमध्येच देणार आहोत. ही अपडेट आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग.